अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 14 जुलै. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. भाग 3. कधी कधी आम्ही गुरु करून फसलो हो, अशी म्हणायची पाळी येते. तो वारीत फसला आणि आम्ही त्याच्या नादाला लागून फसलो. मात्र गुरूंची स्वरूपे वेगळी आहेत. ज्याच्याकडून जे जे मी शिकलो ते माझे गुरुच. पहिला गुरु आई, दुसरा गुरु वडील, जे आपल्या पाठीत धपाटे घालतात आणि आपल्याला वळण लावतात. पुन्हा शाळेत गेल्यावर शाळेतील गुरूंचे स्वरूप वेगळेच असते. अंगणवाडीतले गुरु वेगळे, प्राथमिक शाळेतले गुरु वेगळे, पुन्हा 9 तासाचे 9 गुरु वेगळे, पुन्हा प्राध्यापक गुरु, कोण अध्यापक गुरु, प्राचार्य गुरु. ही गुरूंची विविध स्वरूपे आपल्या जीवनामध्ये येतात. मात्र यातून व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते. पारमार्थिक ज्ञानासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यासाठी आपण सदैव चांगले असावे, चांगले दिसावे, चांगले कार्य करावे. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात. आयुष्याचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. मनावरचे ओझे हलके करायला ओझ झेलणारा माणूस देखील आपलाच असावा लागतो. जीवनातील नाती नियमाने बनवलेले असतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोनाड्यात गोड माणसं हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. गुरूंचे आणि आपले ऋणानुबंध कायमचेच असतात. आपण कोणत्या जन्मामध्ये कोण होतो हे आपल्याला कळत नाही, ते गुरूंना ठाऊक असते. अजूनही गुरूंची स्वरूपे पाहिली तर एकदाची नोकरी लागली की तो आपला प्रामाणिकपणे कार्य करत असतो, तेव्हा इतर कर्मचारी त्याला सांगतात, अरे बाबा असे नसते, कधी खालून घ्यायचे असते, कधी वरून घ्यायचे असते, घेतल्याशिवाय जगता येणे अशक्य आहे. तोही गुरुच असतो. पुन्हा लग्न होते. लग्न झाल्यावर तर एक महागुरु घरात येतो. क्षणाक्षणाला शिकवत असतो. तुम्हाला काही कळतच नाही, म्हणजे ज्याला कळत नाही तो शिष्य व ज्याला कळते तो गुरु. म्हणजे बायको गुरु आणि नवरा शिष्य होत असतो. बायकोचे आणखीन एक वाक्य कायमचे असते, मी म्हणून राहिले, दुसरी कोणी असती तर केव्हाच निघून गेले असते, मी आहे म्हणून संसार झाला. ही गुरु स्वरूपातील तिची वाक्ये कायम ऐकू येतात. विनोदाचा भाग क्षणभर जरी दूर ठेवला तरी त्यातून काय घेता येईल हेच आपण निवडायचे असते. कधी ना कधी आपल्याला मरावे लागते. मेल्यानंतर सुद्धा गुरुचा ससेमिरा सुटत नाही. तिरडी बांधतानाचे गुरु असतात. आपण दुसऱ्याची तिरडी बांधताना हजर असतो, त्यामुळे ते दिसते. त्यावेळी ते दिसणार नाही. अगोदरच बघून घ्या. तो कळक बांधणारा गुरु सुतळी इकडून तिकडे ने, अशी गाठ मार, तशी गाठ मार, इकडे उतार कर, तिकडे चढ कर. आता याला काय म्हणावे? या गुरुंना जीवनामध्ये किती किंमत द्यायची ते आपण ठरवायचे असते. मात्र आपल्या जीवनाचे सोने करणारा गुरु हा श्रेष्ठ गुरु होय. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते, तसे नामाला आपले मन चिकटले की आपल्या आयुष्याचे नक्कीच सोने होते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो,
जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.